नंदुरबार लोकसभेसाठी काँग्रेसचे नवीन चेहरा जो आहे ते देण्यात आलेला आहे. त्यामुळं अनेक तर्कवितर्क हे जे ते लावण्यात येत आहे. या विषयावरती आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री के.सी. पाटील आपल्यासोबत आहे. सर, काँग्रेसने अचानक नवीन चेहरा दिला गेलेला आहे. अनेक तर्कवितर्क लावते जात आहेत. काय कशा बघतात या गोष्टींकडे आपण? निश्चितपणे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेत्यांनी हायकमांडने AICC असेल, APCC असेल आणि महाविकास आघाडी यांच्या नेत्यांबरोबर चर्चा होऊन एक नंदुरबारसाठी आतापर्यंत तुम्ही म्हणत होता की के.सी. पाडवी तुम्ही ज्येष्ठ काँग्रेसचे नेते आहात, तुम्हाला उमेदवारी मिळेल, पण यावेळेला काँग्रेस पक्षाने विचार केलेला दिसतोय आणि त्यांनी नवीन चेहरा द्यायचं कबूल केलं आणि त्याप्रमाणे अचानक त्यांनी दिलेला चेहरा आहे. निश्चितपणे नाही असं नाही आणि समोरच्या उमेदवाराला फेस करेल, तोंड देईल असा उमेदवार त्यांनी दिला असं मला वाटतं. पण अचानक नवीन चेहरा दिलेला आहे. मतदार यांना एक्सेप्ट करतील असं आपल्याला वाटतं? एक आहे, समोरचे उमेदवार सुद्धा जेव्हा सुरुवातीला उभे होते तेव्हा तेही नवीनच होते. उमेदवार हे कोणी जरी असलं तरी नवीन उमेदवार असताना नवीनच राहतात. त्यांना तरी कुठे अनुभव होता आणि निश्चितपणे त्यांनी 10 वर्षात ज्या काही चुका केल्या आहेत आणि त्या चुका या जनतेला, इथल्या लोकसभा मतदारसंघातील जनतेला चांगल्या माहिती आहे. देशात काय चाललं हे महत्त्वाचं नाही, या जिल्ह्यामध्ये एवढा अत्याचार झालेला आहे, एवढा अन्याय झालेला आहे आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तरुणांचा प्रतिनिधी म्हणून जो उमेदवार आहे तो निश्चितपणे याला उत्तर देईल. आणि इथली जनता, जसं उमेदवार स्वतः म्हणतोय की मी स्वतः फक्त फेस आहे, एक चेहरा आहे, परंतु काँग्रेस पक्ष किंवा महाविकास आघाडी हे खऱ्या अर्थाने इथली जनता, इथला कार्यकर्ता हा स्वाभिमानी कार्यकर्ता आहे. त्याची ही लढाई आहे आणि ह्या लढाईमध्ये तो फक्त चेहरा आहे, हे जो बोलतो ते खरं आहे. आणि निश्चितपणे त्यांना 2014-19 मध्ये जे आम्ही हार खाल्लेली आणि हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, परंपरेने काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. काँग्रेसने एक चांगली एक पायंडा चांगला पाडलाय की तरुणांना संधी दिली आणि निश्चितपणे हा तरुण या मतदारसंघामध्ये एक आपलं प्रभाव पाडेल. नवीन चेहरा असला तरी तो पब्लिकमध्ये जाईल आणि तो हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्टात लढाई लढत होता. म्हणजेच ही वकिली आहे, संसदेमध्ये वकिली करणं आणि वकिलाचंच काम असतं. स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा वकीलच होते, देश उभा करण्यामध्ये वकील होते आणि वकिलांचं काम आहे. आणि वकिलांनी जेवढं काम केलं पाहिजे, ही वकिली आहे. सुप्रीम कोर्ट, हायकोर्टात जशी वकिली असते तशी संसदेमध्ये वकिली केली पाहिजे. त्याच्या माध्यमातून इथल्या जनतेला, इथल्या भागाला न्याय देण्याची भूमिका निश्चितपणे हा आमचा उमेदवार करेल याची मला खात्री आहे. सर, पण गेले काही वर्ष असतील सत्ता जी आहे ती नंदुरबार जिल्ह्यातील डॉक्टर गावित परिवारांच्या अवतीभोवती फिरत राहिलेली, त्यामुळं भाजपाचं कडवं आव्हान जे आहे ते आपल्याला राहणार आहे का? एक आहे की स्वतःच्या स्वार्थासाठी, आपल्या कुटुंबाच्या स्वार्थासाठी राजकारण हे कर्तव्यासाठी असतं. कर्तव्य म्हणून उमेदवार उभे राहतात आणि कर्तव्याची भूमिका न पार पाडता काही लोक त्याच्यातनं प्रोफेशन उभे करतात, काही लोक धंदा करायला लागतात. आणि धंदा जर करण्यासाठी राजकारण असेल तर हे धंद्याचं जागा नाही आहे. आणि ह्या मंडळींनी नंदुरबारच्या लोकप्रतिनिधी, पालकमंत्री असतील, हिना गावित असतील, ज्या काही प्रतिनिधी आहे म्हणजे लोकसभेचे खासदार आहेत, त्या खासदारांनी इथल्या त्यांच्या फॅमिलीने एक कंपनी तयार केली आणि या कंपनीने फक्त धंदा केला आहे. कंपनीमधनं बिझनेस झालेला आहे आणि हा बिझनेस लोकांना आवडणार नाही. 3 खिडकी योजना असं त्याचा मित्रपक्षच म्हणतो. आणि ते 3 खिडकी योजना म्हणजे जे काय चाललंय हे इथल्या पब्लिकला लुटण्यासाठी. साधे सरपंचाला ते सोडत नाही, कोणालाही सोडत नाही, अशी त्यांची ती अवस्था आहे. आणि ह्या अवस्थेला निश्चितपणे इथला जो काय मतदार आहे तो उत्तर देईल, म्हणून ही आमची उमेदवारी आहे. असं पण गेले अनेक वर्षापासून नंदुरबार जिल्ह्यातील जे काही मुद्दे असतील, कुपोषणाचं स्थलांतर असेल, आरोग्याचे असतील, ते जैसे ते तैसेच दिसत आहेत. कुठेतरी बदल व्हायला पाहिजे असं वाटत नाही का आपल्याला? एक आहे, कुपोषण हा विषय तसा विचार केला तर सामाजिक आहे, पण निश्चितपणे आमच्या उमेदवाराने सांगितलं 2019ला मी स्वतः बोललो होतो की केंद्रामध्ये सरकार आलं, काँग्रेसचं सरकार आलं तर निश्चितपणे मी त्याही वेळेला मागणी करतो 2-3 हजार कोटी पॅकेज आणलं पाहिजे. आणि आता आमचा उमेदवार म्हणतोय की
3 ते 4 हजार कोटी केंद्रात, आणि जेव्हा नंदुरबारची सीट येते, नंदुरबारची लोकसभा जेव्हा काँग्रेस जिंकते तेव्हा देशात काँग्रेसचं सरकार येतं, हे निश्चितपणे आहे. या देशात परिवर्तन होईल आणि जेव्हा सत्ता केंद्रामध्ये येईल त्यावेळेला आमचा उमेदवार हा 3 ते 4 हजार कोटीचं पॅकेज घेऊन येईल आणि इथे उद्योग उभे राहतील. उद्योग उभे राहिल्यानंतर तरुणांना काम मिळेल, रोजगार मिळेल, त्याच वेळेला मजुरांना काम मिळेल. आणि कुपोषणासारखा जो विषय आहे त्या कुपोषणामध्ये आता आमचा उमेदवार हा अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवणं, त्यांचा पगार वाढवणं, आशा वर्करना काम देणं, आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका असेल, मदतनीस असेल, ह्यांना जर पगार वाढला, त्यांचं मानधन वाढलं, आमच्या राहुलजींनी, देशात आमच्या आदरणीय नेते राहुलजी गांधी यांनी स्पष्टपणे सांगितलेलं की आशा वर्कर आणि जे आपले हे अंगणवाडी सेविका त्यांचं मानधन वाढवणार किंवा पगार देणार आणि त्या पगारामधनं कुपोषणासारखे प्रश्न सुटतील याची मला खात्री आहे. सर, राज्यात असो किंवा जिल्ह्यात असो, महायुतीमध्ये कुठंतरी बिघाड असल्याचे दिसून येत आहे, वादविवाद आहे. याचा फायदा राज्यात असो किंवा जिल्ह्याला असो काँग्रेसला होणार का? ते तर जगजाहीर आहे. जो का फायदा व्हायचा तो होईलच. आता त्याच्यात आमची स्ट्रॅटेजी राहील आणि सगळं आपल्यासमोर सगळं सांगण्यासारखं नाही आहे, परंतु निश्चितपणे त्याचा फायदा आम्ही उचलण्याचा प्रयत्न करू किंवा किंबहुना आम्हाला पब्लिकच त्या प्रकारची संधी देईल अशी माझी खात्री आहे. धन्यवाद सर. नंदुरबार जिल्ह्यामधील 3 खिडकी योजना जी आहे ती सुरू असल्याचा आरोप जो आहे तो माजी मंत्री के सी पाडवी यांनी केला आहे. तर नंदुरबार लोकसभाची सीट जी आहे ती काँग्रेसच जिंकणार आहे आणि नंदुरबार जिल्ह्यासाठी कोट्यवधी रुपयाचे पॅकेज जे आहे ते आणणार असल्याचा दावा जो आहे तो के सी पाडवी यांनी केलेला आहे. जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.